उद्धव ठाकरेंचा पक्ष ऑपरेशन टायगरच्या धक्क्यातून सावरत नाही, तोच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का दिलाय। उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना शिंदेंनी आपल्या गळाला लावलं आहे। सचिन अहिर शिंदे गटात जाणार असल्याची बातमी शेवटपर्यंत गुप्त ठेवण्यात आली होती। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार हे तिघेही विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून अर्ज भरायला पोहोचले तेव्हा या सगळ्याचा उलगडा झाला। एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सचिन अहिरबाबत अगदी कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही। त्यासाठी कालपासून शिंदे गटातून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी पद्धतशीरपणे 3 नावं चर्चेत ठेवण्यात आली। यामध्ये नीलम गोऱ्हे, चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांचा समावेश होता। यापैकी चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांची नावं समोर आल्यानंतर अनेक जण बुचकळ्यात पडले होते। मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी पद्धतशीरपणे वातावरण निर्मिती केली। चंद्रकांत रघुवंशी हे उपसभापती व्हावेत यासाठी उत्तर महाराष्ट्रातील 9 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं होतं। अमोल पाटील, गोकुळ गेते, सत्यजित तांबे, आमशा पाडवी, किशोर पाटील, चंद्रकांत सोनवाणे, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित, तुळशीराम गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापतीपद दिलं जावं अशी मागणी केली होती। यामुळे सगळ्यांचं लक्ष या 3 जणांकडे लागलं होतं। तेवढ्यात एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना आपल्यासोबत निवडणूक अधिकाऱ्याकडे नेऊन थेट त्यांचा उमेदवारी अर्ज भरून टाकला। यानंतर ठाकरे गटाला सचिन अहिर फुटल्याचं लक्षात आलं। वरळी मतदारसंघात ग्राउंड लेवलची कार्यकर्त्याची फळी सचिन अहिर यांच्या माध्यमातून काम करते। या भागात सचिन अहिर यांचा गेल्या अनेक वर्षापासून दबदबा आहे। त्यामुळे वरळी आणि दक्षिण मुंबईत शिंदे गटाची ताकद आगामी काळात वाढणार आहे।